करवीर तालुक्यातील खुपिरे इथं राजर्षी शाहू संस्थापक पॅनलची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी हिंदूराव पाटील, कुंभी कारखाना संचालक संजय पाटील, सरपंच तृप्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पॅनलचे नेते अमर पाटील यांनी यशवंत बँकेत 21 जागा असताना 26 जणांची नोकर भरती केली। यातून सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधी रुपये कमावल्याचा आरोप केला। स्वतःच्या व्यवसायासाठी बँकेच्या पैशाचा असा गैरवापर करणं योग्य नाही। आता कलम 83 खाली चौकशी सुरू असून कलम 88 खाली चौकशी लागली तर अवघड होईल असा इशारा त्यांनी दिला। यशवंत बँकेची निवडणूक असल्यानं सत्ताधारी मंडळींनी जिल्हा परिषदेवर बोलू नये, बँकेवर बोलावं आणि बँकेसाठी लढावं असं आव्हान अमर पाटील यांनी दिलंय। यावेळी प्राध्यापक बी पाटील यांनी बँकेच्या कळे बालिंगा या शाखांमध्ये शाखेत चोरी झाली त्यावेळी सायरन वाजला नाही। सत्ताधाऱ्यांची हीच अपडेट सिस्टीम आहे का असा सवाल केला। माजी अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी एखाद्या गोष्टीचा उद्रेक होतो तेव्हा बदलाची सुरुवात होते असं सांगत यशवंत बँकेत बदलाला सुरुवात झाली आहे असं सांगितलं। सभासद हे संस्थेचे मालक आहेत, त्यामुळे मालकांचा सन्मान न ठेवणाऱ्यांना सभासदांनी जागा दाखवावी असं आवाहन केलं। यावेळी प्रवीण पाटील, पांडुरंग पाटील, ज्ञानदेव पाटील, एकनाथ पाटील, यशोदा पाटील, सरदार आनंदा पाटील, केडी पाटील, वसंत पाटील, तानाजी पाटील साबळेवाडी, शिवाजी गुरव, गजानन पाटील, आनंदा जगदाळे, वसंत पाटील, अर्जुन पाटील, शेतकरी संघटनेचे पांडुरंग शिंदे, सर्जीराव चौगले, केडी भाट तसंच सर्व उमेदवार उपस्थित होते।